नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी पारंपरिक चटण्यांचे प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला कितीही आवडीची भाजी असली तरीही ती खावीशी वाटणार नाही, इतक्या ह्या चवीला अप्रतिम लागणाऱ्या अशा चटण्या आहेत. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी इथं 1 वाटी चणा डाळ 2 तास भिजत घातलेली होती. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्यासाठी लागणारी तयारी करूया. तर इथं मी 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आता आपण तेल टाकून ह्या छान भाजून घ्यायच्या आहेत आणि यामध्येच आपण एक आल्याचा तुकडासुद्धा टाकणार आहोत. आल्याचा तुकडासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता इथं आपण लसूण हा भाजलेला वापरायचा आहे, कारण जो चटणीचा सुगंध येणार आहे तो त्या चटणीला असा कचवट येणार नाही लसूणाचा. त्यासाठी इथं लसूण हा आपल्याला भाजून वापरायचा आहे. तुम्हाला कच्चा जर आवडत असेल तर तुम्ही कच्चाही वापरू शकता. आता बघा इथं मी जी चणा डाळ आहे ती चणा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि पूर्ण चणा डाळ टाकून झाल्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण भाजलेलं आहे ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि इथं बघा मी थोडं असं आंबट नसलेलं ताक घेतलेलं आहे. तुम्ही दह्याचाही वापर करू शकता, फक्त ते आंबट नसावं, कारण उन्हाळ्यात आंबवण्याची क्रिया ही लवकर होते. त्यासाठी आंबट हे दही किंवा ताक तुम्ही जास्त वापरू नका. आणि त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि कढीपत्तासुद्धा यामध्येच घातलेला आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, कारण चटणीमध्ये मिठाचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर चटणी खायला चांगली लागते आणि चवीला सुद्धा चांगली लागते. त्यासाठी बघा आता मीठ टाकून झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर पाण्याचं प्रमाण आपल्याला इथं अर्धा ते पाऊण वाटी एवढं पाणी लागणार आहे. पहा, आपल्याला जी चटणी आहे तिची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची ठेवायची आहे. जास्तही आपल्याला पातळ अशी चटणी करायची नाही. आणि आता चटणीसाठी लागणारा जो तडका आहे तो तडका आपण तयार करणार आहोत. त्यासाठी बघा आता तडका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे 2 चमचे एवढं. आणि आता आपण तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि मोहरी घालणार आहोत. हिंग जर आवडत असेल तर हिंगाचाही वापर तुम्ही इथं करू शकता. आता जिरं आणि मोहरी छान फुटल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. बघा इथं मी आता कढीपत्ता डाळ बारीक करताना घातलेला आहे आणि आता आपण इथं तडक्यात सुद्धा घालणार आहोत. कढीपत्ता घातल्यानंतर लगेचच आपण त्यावर एक झाकण ठेवणार आहोत, कारण कढीपत्त्याचा पूर्ण सुगंध तेलामध्ये उतरणार आहे. आणि 2 लाल सुक्या मिरच्या सुद्धा आपण या तेलामध्येच घालायच्या आहेत आणि तडका आपण तयार केलेल्या चटणीवर आपण ओतणार आहोत. अशा प्रकारे आपली जी चणा डाळीची चटणी आहे ती खाण्यासाठी अगदीच आता तयार झालेली आहे. आता बघा आपण चटणीचा पुढचा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे शेंगदाण्याची चटणी. तुम्ही शेंगदाण्याची चटणी कोरडी तर बऱ्याच वेळा खाल्लेली असेल, पण आज आपण शेंगदाण्याची ओली चटणी करणार आहोत. त्यासाठी बघा मी इथं 1 लहान वाटी एवढे शेंगदाणे याच कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. कढईमध्ये थोडं तेल असल्यामुळे शेंगदाण्यांना तेल लागलेलं आहे. इथं आपल्याला तेल वापरलं नाही तरीही चालेल. आता त्याच भांड्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहे. इथं सुद्धा आपल्याला लसूण हा कच्चा वापरायचा नाही. लसूण आणि हिरवी मिरची मी शेंगदाण्याबरोबर तेल असल्यामुळे यातच टाकून भाजून घेणार आहे. तुम्ही वेगळीही भाजली तरीही चालेल, तेल टाकून हिरवी मिरची आणि लसूण भाजलात तरीही चालेल. तर बघा आता शेंगदाणे छान असे खरपूस असे भाजायचे आहेत आपल्याला, कारण शेंगदाण्याचा कचवटपणा आणि लसूणचा निघाल्यामुळे एक आपल्या चटणीला वेगळाच असा खमंगपणा येणार आहे. तर आता सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर गार करायचं आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. यामध्येच आपण भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण इथं जे पुढचं साहित्य आहे ते वापरणार आहोत. तर बघा आता इथं आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मिठाचं प्रमाण इथंही आपण व्यवस्थित ठेवायचं आहे या चटणीमध्ये. आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर बघा पाणी इथं सुद्धा मी अर्धा ते पाऊण वाटी एवढं वापरलेलं आहे. आणि आता आपण हे छान असं बारीक करणार आहोत. आपल्याला ही चटणी जास्तही अगदी बारीक करायची नाही, अगदी भरडपेक्षा थोडी बारीक अशी करायची आहे. बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. आणि आता आपण या चटणीचा सुद्धा तडका करणार आहोत. तडका अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तडका तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल. आता बघा इथं तेल गरम करून घेणार आहे आणि तडक्याने ही चटणी चवीला खूप भारी लागते. आता बघा इथंही तुम्ही हिंगाचा वापर करू शकता.
तर आता आपण मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण ही चटणी आपल्याला तिखट अशी चवीला खूप छान लागते. बघा आता इथं 1 चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे. जिरा मोहरी छान फुटल्यानंतर आपण इथं लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपला तडका आपण चटणीवर ओतून घेतलेला आहे. आता बघा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तिळाची चटणी. आता तिळाची चटणी ही तुम्ही कोरडी बरेच वेळा खाल्लेली आहे, पण आज जी अस्सल म्हणजे ग्रामीण भागात बनवल्या जाणारी चटणी तिळाची ती म्हणजे ओली चटणी. तर बघा आता हे तीळ छान असे आपल्याला खमंग असे भाजायचे आहेत चांगले, आणि तीळ भाजल्यानंतर आपण इथं लसूण पाकळ्या आणि सुक्या लाल मिरच्या वापरणार आहोत, कारण या चटणीसाठी आपण हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचा वापर करणार आहोत. ह्या मिरची आणि लसूणवर छान तेल टाकून हे तेलात भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि छान भाजल्यानंतर आपण यामध्येच आल्याचा तुकडासुद्धा टाकणार आहोत. कोथिंबीर जर आवडत असेल तर यामध्येच तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आता तीळ आपले छान भाजल्यामुळे तिळाचा जो कडवटपणा आहे तो निघून जाईल, त्यासाठी तीळ चांगल्या प्रकारे आपल्याला भाजायचे आहेत. आणि आता तीळ भाजून मी थंड करून घेतलेले आहेत आणि ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. अगदी जास्त काही आपल्याला तयारीची इथं गरज लागणार नाही. अगदी सहजपणे होणारी ही चटणी आहे आणि चवीला खूप भारी लागणारी ही चटणी आहे. तर बघा आता लसूण आणि जी लाल सुकी मिरची आहे ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि यामध्ये कोथिंबीर पण मी घातलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे आपल्याला. आणि आता आपण यामध्येही पाण्याचं प्रमाण जे आहे आपलं ते अर्धी वाटी एवढंच ठेवणार आहोत. त्याआधी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे मी यामध्ये. आणि आपल्याला अगदीच ही पातळ अशी चटणी करायची नाही आहे. जी चटणी आपण आधीच्या केलेल्या आहेत तशाच प्रकारची याचीसुद्धा आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर बघा आता पाणी घातल्यानंतर मी हे बारीक करणार आहे आणि बघा अशा पद्धतीचं हे आपल्याला बारीक करायचं आहे. आणि आता आपण साठी सुद्धा जो तडका आहे तो तडका तयार करणार आहोत. तर इथे बघा आता आपण जे तडका पॅन आहे त्यामध्ये तेल घालून घेणार आहे मी, आणि इथं तेलाचं प्रमाण आपल्याला 1 ते 1.5 चमचा एवढंच ठेवायचं आहे. आणि तेल छान कडकडीत गरम होऊ दिल्यानंतर जिरं यामध्ये आणि मोहरी घालायची आहे आणि छान जिरा मोहरी फुटल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि आपला तडका आता तयार झालेला आहे. आता चला तर आपण आपला चौथा प्रकार पाहणार आहोत. इथं आपण सर्वात आधी बघा हिरवी मिरची आणि लसूण भाजायला घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आल्याचा तुकडासुद्धा घालून घेतलेला आहे. आता यावर तेल टाकून आपण छान मिरची भाजायची आहे, कारण मिरची चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे आपल्या चटणीला अशी चांगली चव येणार आहे. त्यासाठी मिरची ही छान प्रकारे भाजायची आहे आपल्याला, कारण आपण ही जी पुढची चटणी करणार आहोत या चटणीला तडक्याची ही अजिबात आवश्यकता नाही आहे. तर बघा आता हे लसूण आणि आपली जी हिरवी मिरची आहे ती भाजून झालेली आहे. आता बघा जी आपण उडीद डाळ भिजत घातलेली होती 2 तास, ती छान स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे, कारण नाहीतर त्या डाळीला वास येतो. त्यासाठी आता बघा धुतल्यानंतर ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि हिरवी मिरची, लसूण, आलं हे सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता इथं अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे आणि आता जिरं घातल्यानंतरच आपण यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत. आता अर्धा चमचा आपण इथे मीठ टाकायचं आहे आणि आपण मिठाचं प्रमाणही व्यवस्थित ठेवायचं आहे. कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि आता आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि अशा पद्धतीनं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. चला तर आता 5वा प्रकार पाहणार आहोत आपण इथं. त्यासाठी सुद्धा मी इथं हिरवी मिरची आणि लसूण आणि आल्याचा तुकडा छान तेल टाकून आपल्याला भाजायचा आहे. ज्या पद्धतीने आपण आधीची चटणी बनवलेली होती उडदाच्या डाळीची, तशाच पद्धतीनं आपल्याला इथे जी चटणी बनवणार आहोत ती आहे मुगाच्या डाळीची. तर बघा मुगाची डाळसुद्धा मी 2 तास भिजत घातलेली होती आणि तीसुद्धा आपल्याला छान धुवून घ्यायची आहे परत. आणि आता आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर जे आपण भाजून घेतलेलं साहित्य होतं ते साहित्यसुद्धा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं आहे. आपल्याला साहित्य आधी मी गार करून घेतलेलं आहे आणि छान मिरच्या आणि लसूण, आलं यामध्ये घातलेलं आहे.
ही जी चटणी आहे अगदी आपण जी उडीद डाळीची चटणी केलेली आहे त्याच पद्धतीची चटणी आहे, पण नक्की करून बघा, चवीला अप्रतिम लागणारी ही चटणी आहे। यामध्ये जिरं आणि मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। इथे सुद्धा पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जाडसर असं बारीक करायचं आहे। बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे, असं बारीक करायचं आहे आपल्याला। चला पुढे आता आपण तर बघा इथे आपण करणार आहोत लसूण चटणी, जी अगदी विदर्भात आवडीने खाल्ली जाणारी चटणी आहे आणि ग्रामीण भागात तर ही म्हणजे एक जेवणातला अविभाज्य घटक म्हटला तरीही पदार्थ म्हटला तरीही चालेल। तर बघा आता इथं आपण लसूणचं प्रमाण, लसूण चटणी म्हटल्यामुळे अर्थातच आपल्याला लसूण जास्त वापरायचा आहे। तर बघा लसूण हा अगदी मी बारीक असा कुटून बारीक नाही कुठला, एकाचे 2 असे तुकडे करायचे आहेत आणि तेल थोडं 2 चमचे जास्त टाकायचं आहे आपल्याला। आणि इथं बघा छान हा तळल्यासारखा लसूण आपल्याला करायचा आहे, कारण आता हा लसूण आपल्याला छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत या तेलामध्ये छान तळल्यासारखा करायचा आहे। आणि इथंच मग आपण यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत, कारण लसूण चटणी म्हटल्यामुळे लसूणचं प्रमाण इथे थोडं जास्त आहे आणि आल्याचे तुकडेसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचे आहेत। तुम्ही आलं थोडं असं खिसूनही घातलं तरी त्याचाही छान सुगंध चटणीला येतो। बघा आता लसूणचा रंग छान बदल चाललेला आहे। इथेच आता आपण अर्धा ते पाऊण चमचा एवढं जिरं घातलेलं आहे, कारण जिऱ्याचं प्रमाणही या चटणीत थोडं जास्त असतं। पहा जिरं पण छान आता फुललेलं आहे आणि इथं आता आपण घालणार आहोत कढीपत्ता। कढीपत्त्याचाही एक वेगळा सुगंध आपल्या या चटणीला येणार आहे, त्यामुळे कढीपत्ताही तुम्ही आवर्जून या चटणीमध्ये घाला आणि तुम्ही ही चटणी अशी छान बनवून पण शकता, कारण ही 8 दिवस आरामात टिकते। आणि बघा वाढलेली जी लाल मिरची होती त्या मिरचीचे मी असे लहान लहान तुकडे करून ठेवलेले आहेत, कारण ही लगेचच तेलामध्ये परतल्या जाते। आणि ही जी मिरची आहे ती सुद्धा आपण आता लसूण भाजल्यानंतर छान यामध्ये आपण अशा पद्धतीनं परतून घेणार आहोत आणि परतल्यानंतर आपल्याला ही छान गार करून घ्यायची आहे। आता यामध्येच मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे, कारण कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये छान अशी तळल्यासारखी होईल आणि तिचा सुद्धा छान सुगंध आपल्या चटणीला येईल। तर बघा आता हे मी पूर्ण गार करून घेणार आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे आपण बारीक करणार आहोत, त्याआधी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदीच आपल्याला हे बारीक असं करायचं नाही आहे। बघा आता हे आणि झाकण लावून बारीक करून घेऊया आपण। बघा हे असं बारीक करायचं आहे आपल्याला असं। आता हे आपल्या पूर्ण चटण्या तयार झालेल्या आहेत। तर चला, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा आपण अशाच एका आणखी नवीन रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।